कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। राजूताई, तनु दीदी, हे बघा मला बक्षीस। हे कसं शक्य आहे? दादा, वहिनी, लवकर या। अगं काय म्हणा? कसं ओरडलं हा? धने, अगं तुला इथं नव्हतं जेवण बनवायला सांगितलं, नानांच्या घरी जेवण बनवायला सांगितलं होतं। तिकडं जायचं सोडून इथं काय करत बसली तू? नाही दादा, तिथं जेवण बनवता यावं ना म्हणून धनु दीदी इथं ट्रेनिंग घेते। म्हणजे अरे काय झालं, धनु दीदी नानांकडे गेली होती जेवण बनवायला। पण आता धनु दीदीने जेवण बनवायचं मनावर घेतलंय, हो ना धनु दीदी? हा। अरे वा धने, आता शोभतीच बसून याची बहीण। हा धने, तू हिम्मत नारता चॅलेंज म्हणून ही गोष्ट स्वीकारली ना, हे बघून लय बरं वाटलं। चांगलं म्हणणं। दादा तर लयच खुश दिसतोय। आता धनु दीदीला फुटेज मिळणार आणि माझ्या या बक्षिसाकडे कोण बघणार? असं कसं? मी आहे की, दाखव बघू बक्षीस। भागू, कसलं भारी आहे ग। मी बोलले होते ना सकाळी तूच विनणार म्हणून। हे दादामुळे मिळाले। हा, दादामुळे? हा। आपण जमिनीत बोरवेल टाकून पाणी उपसतोय, पण ते पाणी संपत चाललंय, त्याची पातळी खाली होत चालली। आणि असंच होत राहिलं ना तर पुढच्या पिढीला पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावं लागेल। त्यामुळे आत्तापासून नाही ना, आपण निसर्गापासून फक्त घ्यायचं नाही, द्यायला पण शिकलं पाहिजे। खरंच? एवढंच नाही, शाळेतून 10 स्टुडंट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले आणि त्यात आपल्या भागूचाही नंबर आहे। काय? खरंच भागू? भागू जा आता पटकन तयारीला लाग, कळलं का? आणि हा, राज्यात पण ना तुझं खूप मोठं नाव झालं पाहिजे। बहिणी, तू पण जा तिच्यासोबत, मदत करतील। हे घे. झालं का? सांगा पुढे काय करायचं, सांग पटकन। चला चला, एक जिरे टाक की त्याच्यात आता। शाबास। छत्री, आमच्या 2-2 बायका कुठे गेल्या? तर आम्ही बाहेरून आलो, आम्हाला पाणी द्यायला त्या हजर नाही, तसं आजवर कधी झालं नव्हतं। काय चाललंय यांचं? घरात राहायचं की नाही? डॅडी, मी बघून येऊ का कुठल्या कामात गुंतल्यात ती? हा, बघा बघा। काय झालंय तुमचे? हा, आधी तर सीता गीतावानी जोडी होती तुमची, आता काय करून घेतलंय कौरव पांडवांवानी? हा, हे बाबा छत्री, आपल्या घरावर न कोणतरी लिंबू फिरवलेले दिसते। त्या अक्कांनीच फिरवलं असेल। माझ्या आई बापांनी मला असलं काही शिकवलं नाही बर का। मग भांडाय शिकवलंय का? आता तू लई सुतळात साळसूद आणि शांत स्वभावाची आहेस की नाही? आहेच, म्हणून तर मालकांनी मला पसंत केली। तुझ्या आधी मालकांची पहिली पसंती मी आहे। तुझ्या आधी या घरात मी आले आहे, विसरू नकोस। तुम्ही असताना मी मला मालक घेऊन आले, त्याच्यावरनच ओळखा की। काय करू यांचं? माझ्या नादाला लागत नाही तो या दोघी। माझ्या नादाला लागल्या असताना ह्यांचा तिथंच टांगा पलटी केला असताना या आपापसात भांडतात। काय करू? कोणाची बाजू घेऊन कोणाला गप्प बसू? डॅडी, यालाच म्हणतात 2 बायकांपाशी ती आहे का?
शांत राहा, भांडू नका. बाहेरून आलोय आम्ही, काय चहा पाण्याचा भागा. अगो बाई, म्हणजे चहा बी विचारला नाही बे तुम्हाला. मला वाटलं अक्कांनी दिला असल. वय वय, दिला असतं की चहा पाणी. मग परत तूच म्हणली असतीस तुम्हाला लई मालकांच्या पुढे पुढे करायची सवय आहे म्हणून नाही दिलं. घ्या, म्हणजे जी मी बोलत नाही ती बी माझ्याच नाव खपवायला लागल्या त्या. जी मला काय हाडबीड आहे का नाही तुमच्या? बोलायचं म्हणून काय बी बोलत सुटल्या त्या निसत्या. होय ग, मी बोलते आणि तू शांतपणाने ऐकून घेतीस का नाही समोर उभं राहून? घेतेच आहे. तू पण वरती चार गोष्टी. नको नको नको, चहा नको, पाणी नको, काय बी नको. आम्ही बाहेरून आलोय, आम्हाला जरा शांत बसू द्या. आणि तुम्ही बी भांडून भांडून लय दमलात. नाही तुम्हाला वाटत नाहीये, पण दमलात तुम्ही, तर तुम्ही बी जरा आराम करा. आणि हो, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसा, नाही तर परत सुरू होईल तुमचं महाभारत. हा, जा जा. अरे बापरे, अरे बापरे. ए छत्री, अरे हे दिस बघायला लागतील असं वाटलं नव्हतं बाबा. मला पण नव्हतं वाटलं. तुझं काय आहे? हा? भागू सगळं घेतलंस ना? हो, सगळं घेतलं. काय बागे, कुठं सगळं घेतलंय? हे बघ, स्वेटर आणि कानटोपी राहिली. तिकडे थंडी असती, थंडीचं उघड्या डोक्याने फिरायचं नाही काय? ताप बी भरला तर आम्ही नसणार तिथं लक्ष द्यायला. तुला तुझी काळजी घ्यायची स्वतः, काय कळलं का? सूर्या, आता आपली भागू मोठी झालीये, त्यामुळे तू काळजी करू नकोस. ती तिची नीट काळजी घे. हो ना भागू? हो, पण मी किती मोठे झाले ना तरी दादा माझी काळजी घेणं सोडत असं वाटत नाही. तू जा तिच्याकडे गोळ्या देऊन ठेव ना. हो, हे काय, ऑलरेडी दिलाय तुम्ही तिला गोळ्या. भागू, हे बघ, जरा जरी तापासारखं वाटलं तर ही गोळी घ्यायची, आणि सर्दी झाली तर ही गोळी, आणि बॉडी पेन साठी ही गोळी. ठीक आहे? नीट ठेव. कळलं का? कळलं नाही ना तर त्याच्यावर लिहून ठेव कुठली कशावरची गोळी येते, काय? तिथं वरती व्यवस्थित दिसलं असं. भागे, मी काय म्हणतो, मी तुझ्यासोबत आलो तर नाही का चालणार? म्हणजे मी तुमच्यामध्ये नाही येणार, दुसरीकडे राहतो आणि लांबनच तुझी काळजी घेतो. हा, मग इथूनच घे ना सूर्या तिची काळजी. सूर्या, अरे तिच्यासोबत शाळेतले शिक्षकही असतील, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही बघ. हो दादा, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी अशी जाईल आणि अशी बक्षीस घेऊन परत ये. हा, पण तरी पण मी. सूर्या, बर ठीक आहे, नाही जात. भागे, चल आता जेव आणि लवकर झोप, काय? उद्या सकाळी आम्ही दोघं तुला सोडायला येतो. हं? आहे पुरुष पण मन बाईच आहे, एकदम हळवं. आपल्या माणसांवर कसं प्रेम करावं हे तुझ्याकडून शिकायला पाहिजे माणसानं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.